अरे माझ्या घरी कोणती बाईच नाही राहिली आहे ना. आता मी याचा स्वयंपाक करू, आंघोळ करू, देऊ का? म्हणजे मी माझ्या कामावर जाऊ. माझं संसाराचं कसं चालेल? सध्या आपण मेंढामाळ या गावात आहोत. या गावात काही दिवसापूर्वी वाघाने हल्ला करून 3 महिलांना मारलं होतं. त्याच्यात चौधरी जे या परिवार आहे, या परिवारातील दोघांचा मृत्यू झाला होता. सासू आणि सुनेचाच मृत्यू या हमल्यामध्ये, वाघाच्या हमल्यात झाला होता. आपल्यासोबत मनोज चौधरी आहेत. यांची पत्नीचा मृत्यू झाला आणि यांच्या आईचा मृत्यू या वाघाच्या हल्ल्यात झाला होता. आणि यांच्या घरी जे आहेत त्या 2च महिला होत्या, ज्या संपूर्ण कुटुंबाला सांभाळत होत्या. या मनोज चौधरींना 2 छोटे मुलं आहेत. आता यांचा सांभाळ कोण करावा हीच चिंता मनोज चौधरी यांना खात आहेत. मनोज चौधरीचं जे दुःख आहे ते आवरत नाही आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मनोज भाऊ, काय सांगाल, काय झालं होतं नक्की? नक्की म्हणजे आता त्या सकाळला जंगलामध्ये गेल्या. मी विटा भट्टी लावतो, त्याच्यामुळं मला काही माहीत नाही. आता सकाळी जाताना माझ्यासोबत बोलून गेल्या होत्या. आपली एवढी छोटीशी पाण्याची बाटल घेऊन गेल्या होत्या. आणि ते त्यांचा कोण्या टायमाला झाला तसं ते आम्हालाही माहीत नाही. मी कामावून परत येत असताना जे त्यांच्यासोबत जाणारे होते ते 11-12 वाजता मला मिळाले अर्ध्यात. आणि ते सांगितले की तुमचे घरचे लोक काही आले नाही बा परत म्हणून. तर मी तसाच सायकल तिथंच ठेवून दिली आणि मग त्यासोबत मी तिकडे जंगलात हिंडायला गेलो. आम्ही 11 पासून तर 2 वाजेपर्यंत अशी शोधाशोध केली, पण ते काही आम्हाला मिळालेच नाही. तर मग आम्हाला थोडंसं वेगळी फिलिंग आली की आता यांचं काहीतरी कमी जास्त झालं असेल, म्हणून आम्ही मग फॉरेस्ट साहेबांना फोन केला. तर मग ते आले, तेही आमच्यासोबत शोधू लागले. मग ते 4 ते 5 या टायमामध्ये मग तिघीच्या लाशा मिळाल्या. जंगलामध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी ते नेहमी जात होता का? नेहमी हो, आता दरवर्षीच हा सीझन म्हणजे आम्ही करत राहतो. आता मी त्या दुसरी मजुरी करतो त्याच्यामुळे मी नाही जात. त्या दोघ्याच सासू-सुना जात होत्या. तर जवळपास आपल्या वावर शेताच्या शेवारातच म्हणल्यासारखी जवळपासच जात होते ते. काही मोठा जंगलही नाही आहे तो, असंच आपला गाव जंगल असल्यासारखा साधा जंगल आहे तो. ते तिकडे गेल्यानंतर त्या सापडल्या आम्हाला. आता घरी तुम्ही जे 2 प्रमुख महिला होत्या, जे संपूर्ण घर सांभाळायचं, त्यांचाच मृत्यू झाला आहे. तर काय भावना आहे तुमच्या? आता तुमचे 2 लहान मुलं आहेत. काही भावना नाही. आता सरकारने आम्हाकडे लक्ष द्यावं. काहीतरी या मुलांच्या समोरचा भविष्य चांगला झाला पाहिजे असं मला वाटते. त्याच्यासाठी कोणता जॉब, नोकरी वगैरे काहीतरी द्यावा. आणि आता माझी गरीब परिस्थिती दिसतच आहे. त्याच्यामुळंच आता तेही काम करत होते आणि मीही काम करत होतो. आता लहान लहान मुलं आहेत माझी. आता काहीतरी मदत केली पाहिजे सरकारने आम्हाला. सरकारने मदत, काय अपेक्षा आहे तुम्हाला? अपेक्षा म्हणजे काही नाही. आता या मुलांचा जो शिक्षणाचा खर्च आहे तो सरकार शासनातर्फे शासकीय नोकरी द्यावा ही अपेक्षा आहे आता आम्हाला. आता किती 3 दिवस झाले? 3 दिवस झाले. आता लहान मुलं आहे, यांना पण आठवण येते सलाईची. हो, आठवण येतात. ते रातच्याना खूप लढतात, पण आता कसं तरी समजून आता हे 2 दिवस पाहुणे वगैरे आहेत त्याच्यामुळं आता ते लढत जातात, खेळत जातात. थोडीशी आता लहान भावना आहे त्यांची. पण आता हे 2 दिवसांना पाहुणे सर्व गेल्यानंतर आता ते कोणत्या अवस्थेत जीवन जगतील आता मलाही नाही माहित आहे. याचं भान म्हणजे मलाही नाही आहे याचं भान. आता कसं होईल यायचं? अरे माझ्या घरी कोणती बाईच नाही राहिली आहे ना. आता मी याचा स्वयंपाक करू, आंघोळ करू, देऊ का? म्हणजे मी माझ्या कामावर जाऊ. माझं संसाराचं कसं चालेल? अरे माझ्या जेव्हा आता पर्याय नाही. आता पोरासाठी मी घरी राहिलो तर पोटाला का गाऊ? मी कामावर जाईल म्हणलो तर कोणाच्या भरोश्यावर पोरं सोडून जाऊ मी जंगल कामाला? त्याच्यामुळे असं वाटतं का आता सरकारने तरी आम्हाकडे लक्ष द्यावा. किती मजुरी मिळायची जाऊन ते तेंदूपत्ता आणायचा? ते मजुरी नाही, ते मुडक्यानुसार राहते. 200 रुपये रोजी ते पडते. 200 रुपये रोजी त्यांना पडत होती. 2च दिवस गेल्या. 100-150 असा मुडका आणले 2 दिवस दोघीमध्ये. ते हो, दोघीमध्ये 150 मुडका आणले 2 दिवस. आणि त्या दिवसाचा 3रा दिवस होता. 3ऱ्या दिवशी ही घटना झाली अशी. बिलकुल आपण बघितलं या ठिकाणी या संपूर्ण चौधरी परिवारावरती
दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे आणि अल्पशा मजुरीकरता घरी जी परिस्थिती आहे, जी बिकट परिस्थिती आहे, त्याला घेऊन अल्पशा मजुरीकरता हा परिवार जो आहे हा जंगलात जाऊन तेंदूपत्ता संकलन करायचं काम अनेक वर्षापासून करत आहे. मात्र यावर्षी 2 दिवस गेल्यानंतर तिसऱ्या दिवशीच वाघाचा हल्ला झाला आणि या हल्ल्यात या परिवाराच्या दोन्ही जे प्रमुख महिला आहेत त्यांचा मृत्यू झाला आहे. आणि या ठिकाणी आता सध्या मनोज चौधरी जे आहेत त्यांनी आपली या ठिकाणी भावना व्यक्त करून दाखवली आहेत. त्यांचे 2 छोटे मुलं आहेत आणि सरकारतर्फे ते मागणी करत आहे की त्यांना एक मदत सरकारकडनं करण्यात यावी. विकास राजूरकर, चंद्रपूर, मुंबई तक.